काटोलमध्ये काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। आता काकांचे नाही तर पुतण्यांचे दिवस आहेत असं आशिष देशमुख यांनी म्हटलंय। यावेळी अनिल देशमुखांचा पराभव नक्की होणार असा विश्वास देखील आशिष देशमुख यांनी व्यक्त केलाय। ते डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। काल दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी देशमुख विरुद्ध देशमुख असा सामना पाहायला मिळाला। अनिल देशमुखांची कालची भूमिका कार्यक्रमातली, त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। नाही, अनिल भाऊंना त्यानिमित्ताने हेच मला विचारायचं आहे की 2019 मध्ये मी जर काटोल विधानसभा लढवली असती तर तुमची जमानत देखील वाचली नसती। ते म्हटले की तुम्ही काटोल सोडून गेले 2014। आणि काय जे झालं सर्व जनतेला माहिती आहे। त्यानंतर परत मी आलेलो आहे, पण 2019 मध्ये मी जर काटोल विधानसभा लढली असती लोकच सांगतील अनिल देशमुखांची जमानत देखील वाचली नसती। काका विरुद्ध पुतण्या इथे पण वॉर पाहायला मिळतं आणि हे आता निवडणुकांच्या काळात ते जास्त वाटतं। नाही बघा, आपण पाहिलं की पुतण्यांचे दिवस आहे। घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता पुतण्याकडे आलाय आणि म्हणून ह्या पुतण्याच्या दिवसांमध्ये पुतण्यांचाच विजय नक्की होईल। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।